बोईसरच्या खैरापाडा डम्पिंग ग्राउंडला वारंवार आग लागण्याचे प्रकार घडत आहेत। ओला कचरा आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण न करताच तो थेट बोईसरच्या मुख्य रस्त्यालगत फेकला जातो। त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। राज्यभरात उष्णतेची लाट पसरली आहे। सूर्यनारायण अक्षरशः आग ओकतोय। हवामान खात्यानं ही उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला, तर पारा 40च्या पार पोहोचलाय। तसंच मुंबईमध्ये ही प्रचंड उष्णता वाढली आहे। सध्या अकोला जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 अंशांपर्यंत पोहोचलाय। उन्हामुळे अंगाची लाही लाही होतीये। अशात अकोल्यात फिरती पाणपोई कौतुकाचा विषय ठरतीये। त्र्यंबकराव बडगे गुरुजींच्या स्मृतिप्रित्यर्थ ही फिरती पाणपोई सुरू करण्यात आली आहे। या मोफत फिरत्या पाणपोईचा फायदा रिक्षा चालक, छोटे मोठे व्यावसायिक आणि गोरगरिबांना होतो। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। जालन्यात पाण्यासाठी नागरिकांनी हंडे घेऊन रास्ता रोको केला। शहरातील गांधीनगर भागात 25 दिवसांपासून पालिकेनं पाणी न सोडल्यानं नागरिकांचे पुरते हाल होत आहेत। वारंवार निवेदनं देऊनही पालिका दुर्लक्ष करत असल्यानं संतप्त नागरिकांनी अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यान चक्का जाम केला। यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली। अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला। अकोले तालुक्यातील राजूर परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली, तर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं।